कोणत्याही मंगळवारी किंवा गुरुवारी किंवा अमावस्या पौर्णिमा दररोज जरी हा तुम्ही उपाय केलात तर तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमी, पैशाची कमी होणार नाही आहे. कारण तुमच्यावर सतत लक्ष्मीचा वरद हस्त राहील. आपण जिथं जेवण बनवतो, जिथं आपला गॅस असतो, जिथं आपली अग्निदेवता असते, तिचं पूजन आणि अन्नदेवतेचं पूजन हे ह्याप्रमाणे करायचं असतं. म्हणजे गॅसला सध्या हळदी कुंकू लावून, तांदूळ अक्षदा वाहून, त्याला फूल वगैरे वाहून आपण त्याला आरतीनं ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर भीमसेन कापुराच्या 4 वड्या आणि आपल्याकडे जी लवंग असते त्या 2 लवंग कापरामध्ये जाळायच्या आहेत, प्रज्वलित करायच्या आहेत. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 2 तुपाचे थेंब तुम्हाला सोडायचे आहेत ते प्रज्वलित झाल्यानंतर, आणि त्याने सुद्धा तुम्हाला ओवाळायचं आहे. हा उपाय म्हणजेच एकतर तुमच्या अग्निदेवतेचं सुद्धा पूजन झालेलं आहे आणि अन्नदेवतेचं सुद्धा पूजन झालेलं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही रोज जरी केलं तरी चांगलं आहे, किंवा संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर करा, किंवा सकाळी लवकर उठल्यानंतर जेवण करायच्या अगोदर जरी तुम्ही हा प्रयोग जरी केला तरी घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता होत नाही. आणि अग्निदेवतेचं सुद्धा पूजन या गोष्टीतून होऊन जातं आणि अन्नपूर्णा देवीचं सुद्धा पूजन यातर्फे होऊन जातं. तर अशा प्रकारे जर आपण घरामध्ये आठवड्यातून 1दा किंवा 2दा केलं, किंवा रोज जरी तुम्ही करत असाल तर खूप छान आहे. तर हा उपाय खरंच खूप छान आहे. तुम्ही करा उपाय आणि त्याचा अनुभव सांगा. सकाळची सुरुवात अग्निदेवतेच्या दर्शनाने झाली, अन्नपूर्णेच्या दर्शनाने झाली. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हटल्यानंतर घरातील साफसफाई ही केलीच पाहिजे. आणि घरामध्ये जर तुम्ही प्रत्येक अमावस्येला जर क्लिनिंग करत असाल, तुम्हाला जरी नाही जमलं डेली तरी तुम्ही सामान ठेवलेलं वगैरे काढून थोडंफार त्याच्याखालचं क्लीन वगैरे करून घेतलात, किंवा बाकीचा जरी घरामध्ये होणारा काही लहान मुलं असले की घरामध्ये खूप पसारा होतो मला माहिती, आणि ते जर तुम्ही नीटनेटकं ठेवलं, काही गोष्टी पुसून वगैरे ठेवल्यात धूळ बसलेल्या, तरी अतिशय उत्तम आहे. अमावस्येला केलेली स्वच्छता खूप चांगली असते. तर इथे भेंडीची भाजी आणि चपाती आमची बनत होती. सकाळच्या टिफिनची घाई चालली होती. स्वराला आणि मिस्टरांना सेम चपाती आणि भेंडीची भाजी टिफिनला बनवून दिली होती. त्यानंतर स्वराचा स्टडी चालला होता करायचा हॉलमध्ये. तिला सध्या ABCD असं कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर मधलं चालू होतं. तर मला जेवण करता करता आत बाहेर करावं लागायचं, कारण तिच्याजवळ थोडंफार थांबावं लागायचं. त्यानंतर इकडे कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन चालूच होते, कारण कपडे जास्त असल्यामुळे आज कपडे हे मशीनलाच लावले होते, कारण ऑलरेडी स्वच्छता वगैरे पण घरची केली होती. थोडे कपडे असले तरी मी हाताने धुतो, परंतु जास्त असले तर मशीन ही लावावेच लागते. कारण एवढं काम असतं ना, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगते, घरातल्या गृहिणीला सगळ्यात जास्त काम आहे. नोकरदारांना तर आहेच, नाही म्हणत नाही, नोकरी करून घरचं करता, परंतु घरी असणाऱ्या स्त्रीला ना खूप काम, म्हणजे बसलं तरी तिच्यासमोर काम दिसत असतं नेहमी, छोट्या छोट्या गोष्टी. त्यामुळे घरात असणाऱ्या स्त्रीला खूप म्हणजे काम असं म्हणावं लागेल. वेळ काही मिळतच नाही आहे, कारण मी पण जॉब केलेला आहे 8 वर्ष ऑलरेडी, आणि जॉबच्या ठिकाणी 5 मिनटं तरी मिळतात, परंतु घरात तेवढा पण वेळ मिळत नाही. स्वराला स्कूलमध्ये सोडलेलं आहे. स्वराला स्कूलमध्ये सोडल्यानंतर तिची नेहमीप्रमाणे घाई होतच असते, परंतु आज थोडं तिला लवकरच सोडलं. आणि त्यानंतर इथे स्वामींच्या मठामध्ये आले. तिला सोडल्यानंतर इथे स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. वार गुरुवार असल्यामुळे मंदिरामध्ये तशी गर्दीच होती, आणि स्वामींचा मठ हा दिवसभर पूर्णपणे ओपन असतो गुरुवारच्या दिवशी. बाकी वेळेला तो 12 नंतर बंद होतो आणि 4ला ओपन होतो, असं असतं. तर स्वामींचं हे गुरुवारचं दर्शन घेतलं. मन अगदी प्रसन्न वाटलं. म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी जी येते ना, ती इथं मठात आल्यानंतर येते. त्यानंतर तारक मंत्राचं पठण केलं. हे सर्व आपण करत नाही, स्वामी महाराज आपल्याकडून करून घेतात. करता करविता ती आहेत.
कारण इथे येण्यासाठी सुद्धा आपले पाय लागण्यासाठी सुद्धा मठाला म्हणतात ना नशीब लागतं. हे स्वामी आपल्याला त्यांच्याकडे खेचून घेत असतात. आपण जेव्हा 2 पावले जातो ना तेव्हा स्वामी आपल्यासाठी 10 पावले येत असतात. तर हे आपलं पूर्वपुण्याचं नशीब म्हणावं की आपण असं रोज मठामध्ये येतो. त्यानंतर नेहमीच्या आजी तिथे बसल्या होत्या. त्यांना ॲक्च्युली भजी खायला पाहिजे होती. त्या मला म्हणल्या की नाही का मला भजी हवे आहेत, मी खूप दिवस भजी नाही खाल्ली, मला खाण्यासाठी भजी पाहिजे आहेत जाता जाता. कारण त्या मागच्या गुरुवारीसुद्धा मला भेटल्या होत्या. त्यानंतर ते पिंपरी मार्केटमध्ये आले होते फुलं घेण्यासाठी. तर इथे फुलं यांच्याकडून घेतली. अगदी फ्रेश मार्केटमध्ये फुलं होती सकाळी सकाळी, खूप छान. आणि त्यानंतर मग फुलं घेतल्यानंतर डायरेक्टली घरी आलो. घरी आल्यानंतर अमावस्येला जर आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं जर दान झालं, भले ते 1 रुपयाचं असू दे, मी नाही म्हणत की तुम्ही खूपच करा, 1 रुपयाचं असू देल किंवा तुम्ही केळीचे दान करा, कोणत्याही पिवळ्या गोष्टीचं तुम्ही दान करा. एखाद्या गरीबाला जर खायला मिळालं, गरजूला जर खायला मिळालं तर त्याच्यासारखं पुण्य नाही. आणि आज तर त्या आजीने स्वतःहून माझ्याकडून मागितलं होतं की मला हे हवं आहे म्हणून. ती गोष्ट मनामध्ये होती की त्यांना ते नेऊन द्यायचं आहे, भजी आणि वडापाव. आणि त्यानंतर कसं आहे, तुम्ही तुमच्या इच्छेनं काहीही दान करा, काहीही. भले तुम्ही 1 रुपयाचं दान करा, एखाद्या मुलाला तुम्ही गोळ्या बिस्किट द्या, तरी ते पुण्य आहे. ते घासण्यासाठी काढलं होतं. हे दिवे बघा, ह्या बॅगमध्ये बांधून ठेवले होते, म्हणजे क्लीन करून, तरी पण असे काळपट पडलेले होते. नंतर परत आणि हे सगळं काढलं ते धुण्यासाठी, वॉश करण्यासाठी. तसा दिवे घासण्यासाठी तसा वेळ लागतो व्यवस्थित जर तुम्हाला क्लिनिंग करायचं असेल तर माझा ह्याच्यामध्ये ना मला वाटते जवळजवळ 1 तास तरी गेला असेल हे सगळं दिवे स्वच्छ करण्यामध्ये. आणि पाणी प्यायचं जे भांडं आहे आमच्याकडे, जे तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पितो, शरीरासाठी अत्युत्तम चांगलं आहे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिलेलं. तर या गोष्टी बघा, खूप वेळ लागला घासण्यासाठी दिवे, परंतु घासल्यानंतर इतकं छान वाटलं ना, मस्त वाटलं ना, क्लीन वगैरे, म्हणजे असे चकचक करत होते दिवे. किती जरी घासून जरी आपण पॅक करून ठेवलं ना तरी ते काळे पडतातच. कारण अशा पूजा वगैरे असल्या तरी समया वगैरे आपण बाहेर काही डेली नाही काढत आहे. जर मोठा काहीतरी म्हणजे स्वामींचं पारायण असेल, बाकीच्या जर काही गोष्टी असतील किंवा एखादं घरामध्ये सत्यनारायणाची पूजा असेल तर त्यावेळेला आपण समया वगैरे बाहेर काढतो. नाहीतर ऐन वेळेला आपण छोट्या छोट्या ज्या पणत्या असतो ना त्याचाच यूज, छोट्या छोट्या पणत्यांचाच आपण उपयोग करत असतो. तर अशा प्रकारे माझ्याकडे हे 2 दिवे होते आणि 2 समया होत्या आणि छोटे छोटे पण 2 दिवे होते. घासल्यानंतर बघा किती छान वाटते, एकदम मस्त असं एकदम फ्रेश वाटते. आणि त्याची चकाकी बघून सुद्धा आपल्या मनाला एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, हुरूप येते. असं नाही का, भांडी अशी चकचक लागली घासल्यानंतर ते. आणि हे पाणी प्यायचं आहे, हे सुद्धा क्लीन केलं पूर्ण. तर आता स्वच्छ केल्यानंतर बघा कसं दिसतंय एकदम. ह्याच्यासाठी पण माझा बराच वेळ गेला, पण समाधान जे म्हणतो ना आपण, एक समाधान वाटत असतं खूप. कारण घरातली साफसफाई केली, अशी भांडी घासली ना की खूप समाधान वाटतं. आणि त्यानंतर मग त्या आजीने जे मला सांगितलं होतं ना स्वराला स्कूलमध्ये सोडायला गेल्यानंतर की त्यांना भजी पाहिजे होते, म्हणून स्वराची स्कूल ज्या वेळेला सुटते ना तेव्हा मी स्वराला घेऊनच आले. तर इथे खरं मगाशी तुम्ही काय मागितलं होतं? भजी. हां घ्या भजी. आणून दिलं तुम्हाला. मुलीला आत्ता आले ना स्कूलमधून घेऊन, शाळेतून आत्ता आणलं मुलीला. सकाळी सोडायला आलेली शाळेमध्ये, आत्ता घेऊन आले तिला शाळेतून. आता तिला घरी न्यायचं. मग सकाळी तुम्ही मागितलं होतं ना, मी म्हटलं आता परत येताना देऊ म्हटलं हिला घेऊन येताना मुलीला. लहान आहे अजून ही ना, ज्युनियर KG ला आहे. एकच मुलगी आहे फक्त मला. होय का? हो, मुलगा होतोय. एकच आहे मुलगी. ते खावा, त्याच्यात वडापाव आहे आणि भजी आहे. वडापाव आणला का भजी? वडापाव पण आणलाय आणि भजी पण आणल्यात. बर, दोन्ही पण आहे, खाऊन घ्या. चल बा, गरम आहे का बघा, आणि गरम आहे तोवर खाऊन घ्या थोडं. नाही, सकाळी तुम्ही मागितलं होतं ना म्हणून आणून दिलं. बर. इथं भेटलं काय कोल्हापूर? नाही, मी पिंपरी गावात राहते. होय का? हां, तिकडून येते हिला घ्यायला. स्वामींच्या मंदिरात येतो ना रोज, म्हणून म्हटलं चल स्वरा.
चल आता किती वाजले? आता 3 वाजले. 4 वाजता जातात ते तिथे चहा प्यायला. चल गोरी मम्मीला पप्पाला तुम्हाला मुलगा होईल ते विचारतात तेव्हा भैया द्यायचा. आजींना वडापाव आणि भजी दिले. त्यानंतर तिथून स्वराला घेऊन डायरेक्टली दुसऱ्यांदा दर्शन स्वामींचं घेतलं. कारण म्हटलं गुरुवार आहे आणि त्या रूटलाच होते, तिथेच आजी बसतात तिथे, तर त्यासाठीच आले होते. तर म्हटलं चला आज गुरुवार दिवसभर मठ ओपनच आहे, तर अजून एकदा स्वराला घेऊन जावावं मठामध्ये म्हटलं. तर तिथे स्वराने पण दर्शन घेतलं स्वामी महाराजांचं. आणि त्यानंतर ना तिथे एक मंदिरामध्येच एक ना छोटं मांजर होतं एकदम. तर ते मांजर एवढं छान होतं ना की सगळेजण त्याचे फोटो वगैरे त्या मांजराचे काढत होते. परंतु आम्ही ना मांजराला त्या खूप भीत होतो, कारण त्याला टच पण आम्ही मांजराला त्या केला नाही आहे. स्वराला ॲक्च्युली त्याला टच करायचा होता, पण ते असं बघत होतं ना, ते म्हणजे खूप भीती वाटली, त्यामुळे नाही केलं. कारण एकदा मांजराने स्वराला ओरबडलेलं आहे, तेव्हापासून आम्ही मांजरापासून 4 हात लांब आहे. काही लोकांना मांजरं खूप आवडतात, पाळीव प्राणी म्हणून नाही का, तसं छान आहे. परंतु असा आहे म्हणजे असा प्रसंग घडला स्वराच्या बाबतीत, त्यामुळं मी पण घाबरते आणि स्वरा पण घाबरते मांजरला. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.